मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। चुरमुरा येथे वीज पडून 21 बकऱ्या ठार, सुदैवाने मनुष्यहानी नाही, 59 शेळ्या बचावल्या। सर्वत्र बकरी ईद उत्साहात साजरी होत असताना चुरमुरा येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसात झाडावर वीज कोसळून झाडाखाली असलेल्या 17 बकऱ्या आणि 4 बोकड मृत झाल्याची घटना तालुक्यातील चुरमुरा येथे दिनांक 17 जून रोजी दुपारी 3 वाजता घडली। सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही। बकरी चारणाऱ्या कळपात एकूण 80 बकरी आणि बोकड होते। त्यातील झाडाखाली आश्रय घेणाऱ्या बकऱ्या दगावल्या आणि इतर 59 बकऱ्यांचे प्राण वाचले। तालुक्यातील चुरमुरा येथे दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान अचानक सोसाट्याने वादळी वारा सुरू झाला आणि यातच विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने पावसापासून बचावासाठी काही बकऱ्या मोहाच्या झाडाखाली गेल्या। त्याचवेळी झाडावर वीज पडून 21 बकऱ्या मृत्युमुखी पडल्या। चुरमुरा गावातील बंजारा तांडा येथील समाधान फुलसिंग राठोड हा बकरी चालक 80 बकऱ्या घेऊन चरण्यासाठी जंगलात गेला होता। बकऱ्या चरत असताना दुपारी सदर घटना घडली। यामध्ये चुरमुरा येथील दत्ता गुलाब राठोड, मारुती परशुराम जाधव, संदीप गणेश राठोड, पांडू हिरू पवार, शंकर किसन पवार, समाधान फुलसिंग राठोड, काळूराम बन्सी राठोड, निलेश बळीराम चौहान, विनोद सुदाम राठोड, अनिल तुकाराम राठोड, दारासिंग शामू राठोड, अनिकेत दिलीप पवार, सुदाम दत्ता राठोड, सुनील रोडबा चौहान, गोपाल रोडबा चौहान, दिनेश भरत राठोड, अंकुश बाबूलाल पवार यांच्या बकऱ्या मृत झाल्या असून मोलमजुरी करून बकऱ्या घेऊन संगोपन करणाऱ्या बकरी पालकावर बकरी ईदच्या दिवशी आलेल्या संकटाने हळहळ व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजू सुरटकर यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुंभारे समवेत घटनास्थळी भेट दिली आणि तात्काळ मृत झालेल्या सर्व बकरी आणि बोकडचे शवविच्छेदन करण्यात आले। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।